नमस्कार. तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण उपवासाचे साबुदाणा वडे बनवणार आहोत. महाशिवरात्र येते तर उपवासाला काय बनवायचं काहीच सुचत नाही, तर त्यावेळी तुम्ही असे कुरकुरीत असे साबुदाणा वडे नक्की बनवू शकता. आदल्या दिवशी रात्री इथे 250 ग्रॅम साबुदाणे घेतलेत आणि स्वच्छ पाण्यामध्ये आपण हे धुवून घेऊया. आता हे पाणी ओतून देऊ आणि याच्यामध्ये थोडंसं साबुदाणे भिजतील इथपर्यंतच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे रात्रभर भिजत ठेवूया. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हे बघू शकता. आता साबुदाणे तुम्ही हातावरती घेऊन थोडंसं कुस्करून बघितला ना तर एकदम ते भिजलेले असतात. आणि ते एक महत्त्वाची ट्रिक आहे, साबुदाण्यामध्ये जास्त जर पाणी झालं तर साबुदाणे तळताना त्याची वाफ बनते आणि मग साबुदाणे फुटू शकतात. तर अशा वेळेला आपण साबुदाणे भिजवताना एकदम थोडंसंच पाणी घालायचं, म्हणजे साबुदाणे व्यवस्थित भिजतात. आता मी ते एका परातीमध्ये साबुदाणे घेतलेले आहेत आणि थोडेसे साबुदाणे मी बाजूला ठेवत आहे. तुम्हाला पुढे जाऊन ते नक्की समजेल. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता मिरच्या घेतलेत 7-8. आपण ह्या मिक्सरला बारीक करून घेऊया. बारीक चिरून घातलात तरीसुद्धा चालेल, परंतु मिरची पूर्ण साबुदाणा वड्यांमध्ये लागली जाईल, त्याच्यामुळे मी ते बारीक करून घेतले आहे. आता जे आपण भांड्यामध्ये थोडेसे साबुदाणे ठेवले होते ते आपण मिक्सरला ग्राइंड करणार आहोत. जास्त ग्राइंड करायचं नाही आहे, पल्स मोडवरती थोडंसंच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे साबुदाणा वड्यांना टेक्स्चर खूप छान येतं. आता इथे आणि मिरचीसुद्धा बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये अजिबात कुठेही लागली नाही, कारण ती आपल्याला मिरचीसुद्धा काढताना भरपूर प्रॉब्लेम होतो. पूर्णपणे आपल्याला ती साफ करता येत नाही, त्याच्यामुळे पूर्ण साबुदाण्यांबरोबर ही मिरची याच्यामधून बाहेर येते. त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. आता इथे मीडियम साईजचे 5 बटाटे मी उकडवून घेतलेत. आता याच्या साली काढून घेऊया. बटाटा जास्त प्रमाणात सुद्धा घालायचा नाही आहे, नाहीतर वडेसुद्धा फुटू शकतात. तर इथे 5 बटाटे मी घेतलेत पाव किलोसाठी, मीडियम साईजचे आहेत. आता आपण हे या मिश्रणामध्ये किसून घेऊया, म्हणजे वड्यांना बाइंडिंग खूप छान येतं. कुस्करून घातला तरीसुद्धा चालेल, पण मी किसून घालत आहे इथे, त्याच्यामुळे वडे वळतानासुद्धा त्याचा आकार व्यवस्थित येतो. तर याच्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. आता हे मिश्रण आपण हाताच्या सहाय्याने मळून घेऊया. याच्यामध्ये आपण बटाटा किसून घातलेला आहे, अर्धे साबुदाणे एक 10 ते सेकंदासाठी आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेत आणि अर्धे साबुदाणे आपण याच्यामध्ये तसेच घातले आहेत. आता हे मिश्रण व्यवस्थित आपण मळून घेऊ. इथे बघा, आता आपण साबुदाणे तयार करून घेऊ. ज्या आकारामध्ये हवेत त्या आकारामध्ये तुम्ही साबुदाणे इथे करून घेऊ शकता. मी ते थोडेसे चपटेच करून घेत आहे, म्हणजे जास्त जाडसरसुद्धा होत नाहीत आणि असे फुगीरसुद्धा होत नाहीत. चपटे केल्यानंतर आतपर्यंत ते व्यवस्थितपर्यंत तळले जातात आणि क्रिस्पी असे होतात. तरी ते मी सगळे साबुदाणे एकसारखे करून घेते. गॅसवरती मी तेलसुद्धा इथे गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता मीडियम फ्लेमवरती आपण एक एक साबुदाणे तेलामध्ये सोडून देऊया आणि तळून घेऊ. लगेचच परतवायचे नाहीत. तर बघा, थोडेसे असे वरतून लालसर दिसायला लागले की आपण हे पलटवून घेऊया. तरी ते कुरकुरीत असे साबुदाणे वडे उपवासाला नक्की बनवू शकताय. त्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवू शकताय, शेंगदाण्याची चटणी बनवू शकता. तरी ते साबुदाणे अलटून पलटून मी ते तळून घेतलेले आहेत. आता आपण हे साबुदाणे वडे काढून घेऊया. आता आपण पूर्ण तेल नितळवून घेऊ आणि दुसरी बॅच तळायला सोडून देऊ. आता हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. कुरकुरीत असे साबुदाणा वडे, उपवासाचे साबुदाणा वडे इथे तयार झालेले आहेत. इथे मी दह्यासोबत सर्व केले आहेत. तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता, चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता, किंवा तुम्ही असेच सुद्धा हे साबुदाणे वडे खाऊ शकता. गरमागरम खूप छान लागतात.
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.